पण जे आयडिओलॉजी तुमच्याकडे आहे ते आयडिओलॉजी खूप स्ट्रॉंग आहे. आंबेडकरवाद आणि फुलेवाद तो समजून घेणे सोपं नाही. हे 5 जे फेजेस आहेत ते आपण एक एक समजून घेऊ. समाजामध्ये बंधुत्वाचा एक असा विचार प्रस्थापित करणे जो म्हणतो की सगळे मानव समानतेनं स्वतंत्र आहेत. Extremism of liberty and equality can be convinced and controlled by fraternity. फ्रॅटर्निटी ते बाय लॉ एस्टॅब्लिश नाही करतायत, हे फार मोठी शोकांतिका आहे. मी एखादी गोष्ट सांगतोय आणि समोरचा जर ते ऐकत नसेल किंवा समजून घेत नसेल तर तो प्रॉब्लेम त्याचा नाही, तो माझा आहे. मला सांगता येत नाही. फोकस जो आहे तो आयडिओलॉजीवर असला पाहिजे की आपल्याला हे एस्टॅब्लिश करायचं आहे. कोणाशी तरी लढायचंय हा गोल नसला पाहिजे. फेजेस ऑफ इंटेलेक्चुअल क्लास फॉर्मेशन ते आहे एजुकेट, एजिटेट एंड ऑर्गेनाइज. शिक्षा और विद्या के बिना हमारा उद्धार नहीं हो सकता. मैंने बहुत पढ़ाई की है इसलिए लोग मुझसे डरते हैं. की बरेचशे मुलांचा विचार असा आहे की माझं शिक्षण झालं इथून की मला एक नोकरी मिळाली बस झालं का. इथं त्या एजिटेशनचा अर्थ आहे तुमच्या मेंदूमध्ये विचारांची सरमिसळ घडवून आणणे. आपण ओकेजनली आंबेडकराईट आहोत आणि एजिटेट जर राईट डायरेक्शन न असाल तर सगळे मिळून एकत्र येणार. मॅन जे आहे हा मुख्य प्रॉब्लेम आहे. मॅन म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांचा अभ्यास, त्यांना अभ्यास करण्याची गोडी, अभ्यासासाठी त्याग करावा लागेल काही. डेमोक्रेसीचे जे काही 4 पिलर आहेत, काही पार्लमेंट, एक्झिक्युटिव्ह, थर्ड पिलर जे आहे ते ज्युडिशियरी, न्यायपालिका आणि चौथा पिलर आहे मीडिया. ओव्हरऑल काय पार्लमेंट एक्झिक्युटिव्हला इन्फ्लुएन्स करतंय, एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरीला इन्फ्लुएन्स करतंय, ज्युडिशरी मीडियाला इन्फ्लुएन्स करू शकतं आणि मीडिया पार्लमेंटला. बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला पहिल्यांदा आयडिओलॉजीचा क्लिअरन्स ठेवावा लागेल, आयडिओलॉजी समजून घ्यावं लागेल. सेकंड रिक्वायरमेंट इज ॲबिलिटी टू प्रेझेंट द थिंग्स इन इट्स मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म. द थर्ड रिक्वायरमेंट इज ॲबिलिटी टू अवेल ऑपॉर्च्युनिटी विदाउट मिसिंग. आपणा सर्वांना विनंती की आता आपण आपलं क्वेश्चन आन्सर सेशन सुरू करूयात. आपले काही क्वेश्चन्स असतील तर आपण आपले रेज हँड करायचे. पहिलं रेज हँड झालेलं आहे 6BFB. हा कोणता मोबाईल आहे तर त्यांनी आपला क्वेश्चन विचारायचा आहे. हॅलो. हा बोला आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणजे पढे लिखे लोगों ने धोका दिया असं त्यांना कसं का वाटलं नेमकं? बऱ्याच लोकांनी त्यावेळेस ज्यावेळेस बाबासाहेब आपले आंदोलन करत होते त्यावेळेस बरेचसे असे लोक होते जे काँग्रेसमध्ये त्यांचे प्रतिनिधी म्हणून किंवा काँग्रेसचा जो अजेंडा होता की बाबासाहेबांना असं दाखवून द्यायचं की बहिष्कृतांचे पण प्रतिनिधी आम्हीच आहोत, शेड्यूल कास्ट सेपरेट प्रतिनिधी नाही, काँग्रेसच आहे किंवा गांधी आहे. तर हे जो काही काँग्रेसचा अजेंडा होता यामध्ये बरेचसे असे प्रतिनिधी होते ते काँग्रेसकडून बोलायचे, लढायचे. तर बरेचसे शिक्षित लोक सुद्धा त्यावेळेस मग आपलं काही संघटन काढणे किंवा मग बाबासाहेबांच्या एखाद्या भूमिकेला विरोध करणे, बाबासाहेब सेपरेट इलेक्टोरेट मागतायत का काँग्रेसचं जे काही मागणं आहे त्याला पाठिंबा देणे, तर अशा गोष्टी करायचे. तर त्यामुळे बाबासाहेबांच्या लक्षात असं जे आलं की जे लोक शिक्षित नाहीये ते ब्लाइंडली फॉलो करतायत. ते म्हणतात नाही तुम्हीच बरोबर जे काय म्हणणार ते, पण जे ते काय थोडंफार शिकलेत, बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट पण आहे रटपूर शिकले म्हणून आपल्याकडचे लोक प्रत्येक आपल्याला साहेब समजायला लागतात. आजही ती स्थिती आहे. थोडंसं काही माहित झालं, थोडंसं एक पुस्तक वाचलं की त्याला वाटतं की आता मग मी ऑथेंटिकेटेड स्पीकर झालोय बाबासाहेबांवर आणि मी जर काही एखादी स्टेटमेंट केलं तर ते बरोबरच आहे म्हणून तो वादविवादात लागतो कामाला. तर शिक्षण अर्धवट शिक्षणामुळे असं कदाचित होतं आणि आपण शिक्षित नव्हतो वर्षानुवर्ष, त्यामुळे थोडं थोडं शिकायला लागल्यावर थोडंसं लोकांमध्ये ही टेंडन्सी आली असेल आणि ते ऑब्झर्व केलं बाबासाहेबांनी. ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे.
मेसेज मध्ये आलेला आहे की आजची सिच्युएशन आहे की मराठा समाज और ओबीसी हं, और अजून काही जण असतील त्यांना का समजून येत नाही. बरं. म्हणजे आजची परिस्थिती जी आहे तर ती ओबीसी समाज किंवा इतर समाज आलं त्यांना का लक्षात समजून येत नाही. आलं लक्षात आलं. मी खरं तर याचं याचं उत्तर दिलंय आपल्या लेक्चरमध्ये. ते जर समजून घेत म्हणजे त्यांना समजून येत नाहीये किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाहीये, त्यांच्यापर्यंत ते त्यांना लक्षात येत नाहीये, तर याला आपणच जबाबदार आहे. आपण व्यवस्थित सांगत नाहीये, आपलं काहीतरी चुकतंय, आपल्या सांगण्याची पद्धत बदलावं लागेल. आपला अभ्यास कमी आहे, आपल्याला थोडा अभ्यास वाढवून सांगावं लागेल. कारण ते त्यांच्या फायद्याचं आहे तर त्यांना पटेलच आणि त्यांना पटत नाही आपण सांगू नये याचा अर्थ दोष त्यांच्याकडे नाही, दोष आपल्याकडे आहे. आपल्याला शोधावं लागेल आपलं काय चुकतंय. 6BFB परत आपला प्रश्न आहे का? प्रश्न असेल तर अनम्यूट करा. हॅलो. हा बोला. हा बोला. अण्णाभाऊ साठे यांनी आज 16 तारीख आहे ना, आज हो. 16 ऑगस्ट दिवशी तरी एक सांगितलं होतं स्वातंत्र्य दिनाच्या नंतर हे आजादी झुटी है, देश की जनता अभी भूखी है. हो. तर त्यांच्या या ह्याच्या म्हणण्यामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही योगदान होतं का किंवा त्यांच्या ह्या संमतीला? हो, बाबासाहेबांनी हे बऱ्याचदा पुस्तकातही सांगितले त्यांच्या त्यांची की त्या पुस्तकाचे नाव व्हॉट द काँग्रेस अँड गांधी डन टू द अनटचेबल्स. मला वाटतं 9वा किंवा 10वा चॅप्टर वाचा. 9वा अपील टू द फॉरेनर्स. अपील टू द फॉरेनर्स म्हणून. फॉरेनर. हो. ते म्हणतात की जे जुलमी लोक आहेत त्यांच्या हातात गुलाम करण्याची स्वातंत्र्य नका देऊन जाऊ. असं इंग्रजांना सांगतात. म्हणजे आपले सर्वांची फीडबॅक देखील अपेक्षित आहे. हा फीडबॅक आपण सर्वांनी मेसेज करून ही फीडबॅक दिली तरी चांगली गोष्ट राहील. हॅलो. हा बोला. दयानंद बोलतायत का? हा बोला बोला. एकदम चांगलं लेक्चर झालं आजचं आणि एकदम अनालिसिस पण चांगलं होतं तुमचं. पण आपल्याला जे गोष्टी करायच्या आता माझं म्हणजे आता जे रिसेंट सिनेरिओ वगैरे बघतो आपण की जे डेमोक्रेसी आहे, मीडिया आहे, ज्युडिशियरी आहे, एकमेकाशी कसं गव्हर्निंग क्लास सध्याचा. तर आता जर बघितलं 90% मीडिया कसं संघ इन्फ्लुएन्स किंवा गव्हर्नमेंट इन्फ्लुएन्स आहे त्यांचीच प्रोपोगेंडा राबवतो आणि ज्युडिशियरी पण आता किती म्हणजे ज्युडिशियरीवरचा पण विश्वास उडाला लोकांचा की डिसिजन पण त्यांनी असं प्रॉपर देत नाही. म्हणजे डिसिजन कोणी ऍक्सेप्ट करत नाहीत सुप्रीम कोर्टाचे सुद्धा. म्हणजे तर ऍज अ आपली कम्युनिटी म्हणून किंवा आता आपल्याला जर यांना असं काउंटर करायचं असेल सध्याच्या लाईव्ह प्रेझेंट सिच्युएशन मध्ये तर आपल्याला जे आपली कम्युनिटी सोडून बाकीचे पण आपल्याशी रिलेटेड लोक आहेत असे त्यांना आपल्या विचारधारेमध्ये एकत्रित करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल अजून असं. नाहीतर मी तर असं ऐकलं की त्यांचं प्रोपोगेंडा असं आहे की ते 2-4 वर्षात असं कॉन्स्टिट्यूशन सुद्धा बदलून टाकतील. मग आपलं सगळं व्यर्थ जाईल असं जे मुवमेंट आहे किंवा असे. नाही ते कॉन्स्टिट्यूशन बदलणार वगैरे ते मला त्याच संदर्भात नाही माहित काही. परंतु जे चाललंय ते आहेच. त्यात काही वादच नाही. परंतु इतरांना त्यात सामील करताना काय असतं बऱ्याचदा गोष्टी सांगताना किंवा एक्सप्लेन करताना समोरच्याला वाटलं पाहिजे की हा आपली गोष्ट करतोय. बऱ्याचदा मुस्लिम समजा उभे राहिले आणि काही एजिटेट करू लागले किंवा काही त्यांचं आंदोलन करू लागले की बऱ्याचदा बघणाऱ्यांना असं वाटतं की हे त्यांचा प्रॉब्लेम आहे. बघणाऱ्याला वाटलं पाहिजे की हा आपला प्रॉब्लेम आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मूकनायक पत्र सुरू केलं त्यावेळेस त्यांचं जो पहिलं एडिटोरियल 31 जानेवारी 1920 ला पहिला पेपर निघाला. त्याच्या एडिटोरियल मध्ये ते म्हणतात की समजा तुम्ही एका बोटीनं जातायत आणि त्या बोटीमध्ये खूप सारे खोल्या आहेत. तर एका खोलीवाल्यानं असं ठरवलं की बुवा चला आपण त्या दुसऱ्याच्या खोलीमध्ये आपण एक छेद करू आणि छेद केल्यावर काय होईल त्याच्या खोलीत पाणी शिरेल. मग पाणी शिरलं की त्याची कशी तारंबळ उडते ते बघायला खूप मजा येईल. असा विचार करून जर एखाद्यानं दुसऱ्याच्या खोलीत छेद केला
तर त्याला हे हम्म. माहित नाही की त्याच्या आधी किंवा त्याच्या बरोबर किंवा त्याच्यानंतर तो पण बुडणार आहे. तो स्वतः पण बुडेल छेद करणार, कारण की ते बोटच बुडेल. मग याचा अर्थ बाबासाहेब समजवतायत की हे जे काही केलं जातंय, तुम्हाला वाटतं की हा यांच्यावर अन्याय आहे. पुढे जाऊन अख्खी बोट बुडणार आहे, त्याच्यामुळे तुमचं पण नुकसान होणार ना. तर हे समजून देण्याची जी काही पद्धत आहे, त्या पद्धतीनं समोरच्याला सांगितलं तर त्याला वाटतं की हा माझा प्रॉब्लेम आहे. त्याला जर हे वाटलं की हा त्याचा प्रॉब्लेम आहे, तर मग कशाला लोक सोबत येतील. त्याला जेव्हा हे जाणीव होईल की अरे हा माझा पण प्रॉब्लेम आहे, तरच तो सोबत येईल. आणि त्याला जाणीव कशी होईल की हा माझाच प्रॉब्लेम आहे, हे तुमच्या सांगण्यावर डिपेंड करतं, तुमच्या प्रेझेंटेशनवर डिपेंड करतं. तुमचं प्रेझेंटेशन किंवा तुमचं सांगणं तुमच्या अभ्यासावर, तुमच्या विश्लेषणावर, तुमच्या ॲबिलिटीजवर डिपेंड करतं. त्यामुळे त्या ॲबिलिटीज वाढवाव्या लागतील. त्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल, त्यासाठी वाचावं लागेल, त्यासाठी समजून घ्यावं लागेल, वेळ द्यावा लागेल. बाकीचे थोडेसे इतर गोष्टींमध्ये टाळाटाळ करून बाकीचा वेळ इकडे ओढावा लागेल. तसं ते करायची तेच ना, तयारी नाही ना लोकांची. हो, रिसेंट टाइम्स मध्ये मी बघितलं ना, एवढ्या 1-2 वर्षामध्ये काही लोक म्हणजे आपल्यासारखे थोडेसे आवाज उठवायला जातात. मग हे मीडियाच्या प्रोपगंडाने 2 वर्षात त्यांना अँटी नॅशनल किंवा अर्बन नक्सल किंवा म्हणजे त्यांची क्रेडिबिलिटीच लॉस लागली. हो, आपण कोणाला correct. सत्ता ह्यांना एज्युकेट करायला गेलो तर ते आपल्याला डिफेम करतात आणि आपली क्रेडिबिलिटी लॉस करून टाकतात. तर हो. हा एक मोठा मला हे दिसला की याच्यावरून कसं म्हणजे याच्यावर सोल्युशन काय काढायचं ते काही कळत नाही. हो. नाही, आपलं प्रेझेंट असं करावं लागेल की दिस इज लॉस ऑफ कंट्री. तुम्ही म्हटलं की हे आमचं आम्ही धोक्यात आहे, तर ते मग ते नक्षलाईट करायला सोपं जातं. पण हा देश धोक्यात आहे म्हटलं की नक्षलाईट कसं म्हणणार? देश धोक्यात म्हणणारच नक्षलाईट कसं? देश तोडणारच नक्षलाईट होतो. त्यामुळे मग एक शेड्यूल कास्ट आंदोलन, ओबीसी आंदोलन, मुसलमान आंदोलन, मायनॉरिटी आंदोलन असं म्हटलं की त्याला नक्षलाईट करायला सोपं जातं. परंतु हे देशाच्या भल्यासाठीचं म्हणून असं काहीतरी प्रेझेंट केलं, त्याप्रमाणे गेलं तर त्याचे सोल्युशन येऊ शकतात. एनिवेज आपण करू, त्याच्यावर काहीतरी पर्याय काढावा लागतील. त्याशिवाय आपल्याकडे काही दुसरं नाहीये. त्याच्यावरती हे काहीतरी पर्याय काढायला लागतील. काढावं कारण की बरेच लोक ट्राय करतात आपल्या लेवलला, पण त्यांचं आंदोलन किंवा त्यांची मुवमेंट ते बदनाम करतात किंवा आता तर ट्रेंडच निघाला अँटी नॅशनल बोलणार, अँटी गव्हर्नमेंट बोललं तर डायरेक्ट असं म्हणजे क्रेडिबिलिटी लॉस्ट होऊन जाते असं. बरोबर. थँक्यू व्यवस्थित सर. प्रेझेंट करावं लागेल, जेणेकरून असं म्हणायला जागा राहणार नाही. चालेल. ओके, छान सांगितलं, पण आजचं प्रेझेंटेशन आवडलं मला. थँक्यू. पुढील प्रश्न अविनाश कोरडे यांचा आहे. जय भीम सर. जय भीम. जय भीम. मस्त लेक्चर झालं सर आजचं. थँक्यू. सर तुम्ही इंटेलेक्च्युअल क्लास फॉर्मेशन सांगितलं ते पेसेस एज्युकेट आणि ऑर्गनायझेशन. तर त्याच्यामध्ये मराठी अनुवाद असा होतो, म्हणजे आपल्याला जो आतापर्यंत ऐकलाय, शिका, संघटित, संघर्ष करा. तर तो तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो चुकीचा आहे. तर मग आपण आता नवीन मग तो काय ठेवला पाहिजे? त्याचं एक शब्द शोधा मराठीत म्हणायचं का तुम्हाला? काय म्हणायचं ते? हो, मराठीमध्ये काय होईल? हा, इंग्लिशमध्ये तर ते एज्युकेट, एज्युटेट आणि ऑर्गनायझेशन आहे. मराठीत एज्युटेटचा छान शब्द शोधावा लागेल ना. तुम्ही सांगितलं, तुम्ही शोधतो जरा. म्हणजे आपला तो नारा जो आहे तो बदलूया. हो, तेच. कारण तो चुकीचा मग मेसेज होतो ना पूर्णपणे. हा, आणि तो चुकीचा जावा म्हणून मला वाटतं ते जाणून बदललेलं असलं पाहिजे, असं माझं तरी मत आहे प्राथमिक. त्याचं मी विश्लेषण करेल कोणी केलं ते, कोणी पहिल्यांदा ते तसं म्हटलं मराठीत, ते शोधावं लागेल. माझ्या माहितीप्रमाणे तर धनंजय कीर यांचे जे पुस्तक आहे, त्या पुस्तकात मराठी भाषांतर त्यात ते मी वाचलं. तिथं ते शिका, संघटित आणि संघर्ष करा असं त्याचा शब्दार्थ दिलेला दिसला मला. परंतु आणखी त्यापूर्वी कोणी काही कुठं म्हटलंय का, तिथून त्यांनी ते रेफरन्स शोधावं लागेल. बघूया, शोधू. एक दुसरा एक प्रश्न आहे त्या दरम्यान. तत्वशील मस्के सरांचा प्रश्न आलेला. महाले सर. हा, बोला. तत्वशील मस्के सरांचा प्रश्न आलेला आहे. टेक्स्ट मध्ये आहे तो. मी वाचून दाखवतो. सर, बाबासाहेब यांचे विचार, कार्य याबद्दल खूप मतभेद आपल्या लोकांमध्ये आहेत. त्यासाठी एजिटेट होऊन एका दिशेने जाणे गरजेचे आहे. पण खूप पक्ष, संघटना, मंच तयार झाले आहेत. यावर नियंत्रण कसा करता येईल?
जेणेकरून इंटेलेक्च्युअल लोकांमध्ये कुठे काम करावं असा गोंधळ उडणार नाही. असा एक प्रश्न निर्माण झालेला हो आहे. हो मी पण वाचला तो, मी तिथं आहे. हो सर. प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्याचं उत्तर फार कठीण आहे खरं तर. प्रश्न कठीण आहे आणि त्याचं उत्तर पण कठीण आहे खरं तर. एवढे सगळे असताना त्याचं सोल्युशन कसं काढायचं हा मोठा यक्ष प्रश्नच आहे. परंतु मला माझ्या चिंतनाप्रमाणे किंवा माझा अनालिसिस असं म्हणतो की ज्यावेळेस तुम्ही योग्य गोष्ट सांगता त्यावेळेस त्याकडे लोक आकर्षित होतात, लोक मान्य करतात, लोक सोबत येतात. तर त्यामुळे तुम्ही ती योग्य पद्धत शोधावं लागेल. इतके सारे मंच, इतके पक्ष, इतक्या संघटना आणि सगळे वेगवेगळे आणि एकमेकांच्या कॉम्पिटिटर म्हणून काम करणारे तयार झालेत. याचा अर्थच हा आहे की त्या प्रत्येकानं ती आयडिओलॉजी किंवा आंबेडकरिझम व्यवस्थित समजून घेतलेलं नाही. कारण घेतलं असतं तर ते वेगवेगळे नसतेच, पण ते आहेत याचा अर्थ त्यांनी व्यवस्थित घेतलेलं नाही. जो कोणी व्यवस्थित घेतलेला असेल तो जेव्हा सांगेल त्यावेळेस त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं जाईल, त्याचं ऐकलं जाईल. तो जर खरंच त्यानं व्यवस्थित समजून घेतलेला असेल तर त्याला रिस्पॉन्ड मिळेलच. त्याला जर रिस्पॉन्ड मिळत नाही याचा अर्थ त्यांना पण समजून घेतलेलं नाही. त्यामुळे त्यावरचा एकच उपाय आहे की समजून घ्यावं लागेल. आणि म्हणून मी ते मोमेंट सांगताना तिथं म्हटलंच आहे की एक मुद्दा जो आहे मोमेंटमध्ये 3 जे महत्वाचे बेस आहेत त्यापैकी एक बेस आहे यू जस्ट कन्सिडर नोबडी इज एनिमी. ते जे काही खूप संघटना आहेत, खूप मंच आहेत, खूप पक्ष आहेत, ते तुमचे एनिमी आहेत किंवा कॉम्पिटिटर आहेत हेच मुळात समजायचं नाही. तुम्ही त्यांचंही ऐकून घेणं आवश्यक आहे की त्यांना काय म्हणायचंय आणि तुम्ही तुमचा मुद्दा मांडताना त्यांच्यावर जिंकण्यासाठी तो मांडत असाल तर चुकतंय. तुम्ही तो मांडताना याची काळजी घ्यायची आहे की तो जो व्यवस्थित आहे, जो जेन्युइन आहे तोच मांडला जातोय. तुम्ही जिंकताय का हारताय त्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे टार्गेट मस्ट बी आयडिओलॉजी, देअर मस्ट बी नो बाउंड्री अँड देअर मस्ट नॉट बी एनी एनिमी. हे 3 बेसिक फंडामेंटल थोडे पाळावे लागतील. त्यानंतर पुढील जो 6BFB हा मोबाईल आहे ना, त्यांनी आपला परिचय द्यायचा अगोदर. तुमचा अनम्यूट करायचा आहे अगोदर. मी मस्केकडून मला समजलं आणि म्हणजे छान कार्यक्रम असतात, प्रोग्राम असतात, तुम्ही सुद्धा अटेंड करता. ओके बरं ठीक माझा आहे. क्वेश्चन असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला राहत असताना 2 घरी घेतले होते. तर एका घराचं नाव राजगृह नाव ठेवलं होतं. तर ते राजगृह नाव ठेवण्याचं नेमकं कारण काय होतं? नेमकं स्वतःच त्यांना नाव ठेवता आलं असतं, राजगृहच का नाव ठेवलं? हे मला माझा लास्ट क्वेश्चन होता. राजगृह नावाचं घर बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घेतलं होतं. तिथं ते राहत नव्हते. पुस्तकांसाठी म्हणून एक वेगळं घर घेऊन त्यांनी तिथं ती लायब्ररी बनवली होती. खूप पुस्तक होते त्यांच्याकडे. राजगृह हा शब्द जो आहे तो बौद्धकालीन शब्द आहे, बुद्धाच्या काळात. बरोबर. तर बाबासाहेबांवर बुद्धाच्या काळात बुद्धाचा फार प्रभाव होता. तर बुद्धाच्या संबंधित जे काही गोष्टी त्यांना प्रस्थापित करता येतील ते करत होते. अगदी मुंबईच्या कॉलेजचं नाव पण त्यांनी सिद्धार्थ कॉलेज ठेवलंय. औरंगाबादला कॉलेज आहे त्याचं नाव मिलिंद कॉलेज आहे. खूप सारे जे तिथं वेगवेगळे सेक्टर आहेत कॉलेजमधले त्यांची पण नावं त्यांनी बुद्धिझम मधले जे नाव आहेत ते वापरून ठेवलेले आहेत. त्यामुळे ह्या घराचं नाव ठेवतानाही त्यांनी बुद्धिझमचं प्रतीक म्हणून राजगृह असं ते ठेवलं असेल. राजगृह हे राजाचं राजधानी होती. राजाचं कोणत्या राजाची होती मला ते आठवत नाही. बिंबिसार किंवा प्रसेनजीत पैकी असेल तर त्या राजधानीचं नाव होतं राजगृह, म्हणून त्यांनी ते नाव त्याचं प्रतीक म्हणून आपल्या घराला दिलं. थँक्यू सर, थँक्यू. ओके. आपण आज महाले सरांकडनं आपलं आजचं सेशन कम्प्लीट झालेलं आहे. पुढील सेशन ची माहिती अपडेट आपल्याला लवकरच देण्यात येईल. आणि आपण आजचं सेशन मला वाटतं ज्ञानेश्वर पठारे यांचा रिझाईन झालेला आहे. जर तुमचा काही प्रश्न असेल थोडक्यात तर विचारा. आणि खास आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर प्रश्न असतील तर प्लीज आपण ते तेवढे आवर्जून विचारा.
अदरवाईज आपण इतर चर्चेनंतरही करू शकतो. बोला ज्ञानेश्वर. चालतं सर. मी नागेश कांबळेच्या रेफरन्स आलोय सर. माझा पहिलाच दिवस आहे आजचा. ओके ओके. तुम्ही काय करता? चालतं सर. माझं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग झालेलं आहे, सध्या पास आउट आहे. सध्या ओके. कॉम्पिटेटिव्हची तयारी चालू आहे सर माझी. पुण्यातच का? ऍग्रिकल्चर फील्ड नाही सर, सध्या औरंगाबाद म्हणजे आता घरीच आहे सध्या. पण ओके, औरंगाबादला ओके. करतो सर क्लासेस वगैरे. बर 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 बर. सर ठीक ते आहे, एक ठीक आहे. बोला प्रश्न. म्हणजे त्याच्या रिलेटेड नाही, पण असं ऑदरच आहे सर, जनरल क्वेश्चन आहे. बोला 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 बोला. सर भारतीय मुक्ती मोर्चा म्हणजे आपले वामन मेश्राम साहेब चालवतात, त्याच्याबद्दल काही सगळे संघटन काम बाकी तो- करतायत आणि आपलं छान काम चाललेलं आहे. प्रत्येक संघटनाचे जे पॉझिटिव्ह पॉइंट आहेत ते अप्रिशिएट केले पाहिजे आणि जे जे चांगलं ते करतायत त्याचा साथ तुम्हीही द्या. सगळ्यांचा हो साथ सर. द्या. तुम्ही ते मागे म्हटलेलं खूप बरोबर योग्य बोलले सर. ते कोणता पण काय? समाज एखादी मुद्दा मांडतो, तोच समाज ओढतो, म्हणजे बाकीचे त्याला सपोर्ट करत नाहीत सर. हा एखादा मुस्लिम समाज जेव्हा एखाद्या आता मागे NRC वगैरे ते वेगळे मुद्दे आहेत उचलले त्यांनी, हो पण दुसरे ऑदर त्यांना सपोर्ट करत नाही सर. प्रत्येक मुद्दा म्हणजे एकाच कास्ट हे होतं सर शेवटी. हो. म्हणजे एकच चांगला कास्ट मुद्दा लढते असेल सर. तर त्याच्या समर्थनार्थ उभे राहा. कोणीही मुद्दा उचलू देत, मुद्दा काही असू दे, चांगला असेल, योग्य सर. असेल तर त्याचं समर्थन करताना कोण आहोत आपण, ते कोणती संघटना हे नका बघू, सोबत उभं राहायला पाहिजे. हो सर, नक्की सर. ठीक आहे. ओके. थँक्यू सर. तर मग आपण आज आपली ही मीटिंग इथं थांबूयात. भेटूयात आपण पुढील मीटिंगसाठी.